डॉट बॉलची झाली आहे समाप्ती. खूप चांगली सुरुवात, खूप चांगली सुरुवात. अतिशय चांगली गोलंदाजी आजच्या पूर्ण दिवसभर शुभमने केली आहे. तर प्रणव भोईरनं फलंदाजीमध्ये दमखम दाखवलाय. इथे फटका लाजवाब, मागचा डॉट तर दुसऱ्या बॉल वरती चपराक लावली आहे. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक्स्ट्रॉर्डिनरी चौकार. क्या बात है, क्या बात है, क्या बॅटिंग करतोय मैदानावरती प्रणव. आजच्या दिवसामध्ये तुफानी बॅटिंग प्रणवच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाली आहे. हाफ ट्रॅकर आता ऑन साइडला. आधी एक्स्ट्रा कव्हरला 4, तर आता मिड विकेटला सलगचा दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 बॉल आणि 2 चौकार. धाव फलक 4 ने पुढे चाललाय. 8 या आकड्यावरती. रात नहीं ख्वाब बदलता, मंजिल नहीं कारवा बदलता. जज्बा रख मेरे दोस्त जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले लेकिन वक्त जरूर बदलता है. वक्त वक्त की बात है. आज धूप तो कल बरसात है. पण या मॅच मध्ये आता नाही तर परत कधी नाही. पुन्हा वर्षभर तुम्हाला वाट पाहावी लागेल मग या क्रिकेट स्पर्धेची. कारण टायटल पर्यंत पोहोचायचं आहे तर सेमीफायनल गाठणं गरजेचं आहे. सेमीफायनल मध्ये जायचं आहे तर हा सामना तुमच्यासाठी जिंकणं बंधनकारक आहे. जे स्वप्न पाहिलं आज दिवसभर त्या स्वप्नासाठी मेहनत केली, त्या मेहनतीचं चीज करायचं आहे. तर या मॅच मध्ये एक चांगलं क्वालिटी क्रिकेट जिंकणाऱ्या संघाला हारणाऱ्या संघाला देखील दाखवावं लागेल. कारण जिंकणं हारणं तर होत राहील, पण एक संघर्ष क्रिकेटचा तो पाहायला जरूर मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला अजून एक फटका लाजवाब. हा देखील चालला बॉल सीमारेषा बाहेर. आला षटकार. आज भिनारचा सुपरस्टार भिनार गावाला सांगतो हो मी तयार आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्व, रबर बॉल क्रिकेट विश्व आपल्या गावासाठी दणानून सोडायला. नाव लक्षात ठेवा, प्रणव भोईर, तालुका भिवंडी, गाव भिनार. आज देहू रोडच्या मातीमध्ये येऊन काय पट्ट्या बॅटिंग करतोय. लाजवाब. टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला एक नामांकित आयकॉन शुभम गीते त्याच्या विरुद्ध आक्रमण बोललाय. हल्ला बोल केलाय. 2 चौकार मारलेत, एक षटकार मारलाय, एक डबल येतीये आणि धावफलक. धावफलकावरती पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर बिनबाद 16 धावा. काय सुरुवात झाली आहे, काय सुरुवात झाली आहे मॅचची. कोणती अगदी विकेट न गमावता सुरुवातीला आपण पाहिलं तर प्रणवच्या बॅट मधनं आक्रमण करण्यात आलंय. 4 ओव्हरची मॅच वेळ झाली होती ज्यावेळी टॉस झाला. 6 वाजून बरोबर 20 मिनिटं आणि तदनंतर मैदानावरती जी बॅटिंग या ठिकाणी करू लागला प्रणव भोईर, वाट्याला बॅटिंग आल्यानंतर ती तितकीच क्वालिटी राहिली आहे. षटक मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी संपन्न झालंय ते म्हणजे पहिलं आणि 16 धावा धावफलकावरती आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज या ठिकाणी तयार होताना तुम्हाला पाहायला मिळेल. इथे मात्र बॉल हातातून आधीच निसटला होता. कुठेतरी आपण पाहिलं तर कंट्रोल हातातलं मिस झालं होतं आणि अंपायरचा इशारा त्या ठिकाणी आलाय. नो बॉल +1. धावफलक 2 ने पुढे जाणार आहे 18 या आकड्यावरती. फ्रीड बॉल आणि समोर आजच्या दिवसाचा सुपर हिट प्लेअर आहे. तर बॉलिंग ट्रॅक वरती ज्यानं आज गोलंदाजीमध्ये अतिशय चांगलं काम केलं आपल्या टीमसाठी, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच प्लेअर तुम्हाला पाहायला मिळतोय आदर्श पाटील. धावफलकावरती 1 ने पुढे चाललाय 2-0. 2 ने पुढे चाललाय 2-0-20. थोडं फास्ट खेळा, थोडं फास्ट खेळा. तुम्हाला चेस करायचं शुभम. नंतर वेळ कुठेतरी अंधाराचं सावट मैदानावरती येऊ शकतं. आता वेळ या ठिकाणी झाली आहे 6 वाजून 29 मिनिटं. षटक सुरू आहे मैदानावरती आपण पाहताय या ठिकाणी दुसरं. एक चांगल्या स्टेजला आहे सध्या टीम यशवंत भाऊ पाचंगे शिरूर. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. गुडलन स्पॉट वरती टप्पा पडल्यानंतर टेक ऑफ आणि राईज होत असताना जबरदस्त गोलंदाजी आदर्श पाटील करतोय. म्हणून तर म्हणालो आजच्या दिवसामध्ये अगदी हॅझलवूड स्टाईल टेस्ट क्रिकेट लाईन वरती गोलंदाजी करताना तुम्ही त्याला पाहताय कुठेही तो त्याचा टप्पा सोडायला तयार नाहीये. वेग त्याच्याकडे प्रचंड आहे.
आउट स्विंगर देखील तो खूप चांगले टाकतोय. ओव्हर द विकेट. आता यॉर्कर सन्मान देण्यास भाग पडला त्या ठिकाणी प्रणवला. थोडीशी झाली आहे मिसफिल्ड. आदर्श प्रयत्न जरूर करतोय. सोलापूरच्या मोहोळ तालुक्याच्या हरळवडी गावचा सितारा आज मैदानावरती उतरलाय. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. धावफलक पोहोचलाय 22. 22 वर 22 धावा गुणतालिकेवरती. 22 धावा धावफलकावर लागलेत. 4 षटकांची मॅच आहे. ओव्हर द विकेट. जिंकणारी टीम थेट सेमीफायनल गाठणार आहे. मिड विकेटला बॉल. पुन्हा झाली इकडे मिसफिल्ड. मात्र आता कव्हर अप खूप लवकर केलं शुभमनं आणि एका सिंगलच्या मदतीनं आपण पाहता धावफलक पुढे चाललाय 23. चांगली बॉलिंग करतोय. सुरुवात नो बॉल न झाली पण त्यानंतर कंट्रोल खूप चांगलं केलं. 2 डबल 1 डॉट 1 सिंगल आतापर्यंत हे षटक राहिलंय. अतिशय सुंदर असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. राजेश भाऊ टिळेकर आणि त्या सोबतीनं प्रद्युम्नदादा टिळेकर त्यांनी ठेवलेला विश्वास जपताना आपल्याला डी इव्हेंट आणि टीम पाहायला मिळाली. अजून एक डॉट बॉलची होती समाप्ती. खूप चांगली बॉलिंग करताना आपल्याला गोलंदाज या ठिकाणी पाहायला मिळालाय. एक बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. ओव्हर नंबर पाहत्या मैदानावरती सुरू आहे 2. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 14. या षटकामध्ये आतापर्यंत 9 धावा आलेत. एक इकॉनॉमी षटक आपल्याला पाहायला मिळत आहे आदर्श पाटील कडनं. सोलापुरातनं आज मी पुण्यामध्ये काय आलोय हे त्याची गोलंदाजी सध्या मैदानावरती सांगतीये. अजून एक डॉट बॉल. आजचा पूर्ण दिवसभर जर कोणत्या गोलंदाजाच्या नावावरती राहिला ना तर ते नाव आहे आदर्श पाटील. आता या षटकामध्ये देखील त्यानं खूप चांगली बॉलिंग केली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 23 धावा धावफलकावरती 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आणि आता मॅजिक ओव्हरला सुरुवात होणार आहे. आता ज्या तुम्ही रन्स कराल विकेट न गमावता बनवल्या तर प्लस होतील आणि जर विकेट आली तर ज्या बनवाल त्यामधून 3 रन कमी केल्या जातील. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 23 धावा धावफलकावर. धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 23. 2 ओव्हर 23. अतिशय चांगलं क्रिकेट आज आपल्याला पाहायला मिळालंय. धावफलकावरती धावा आपण पाहता या ठिकाणी अगदी मॅजिक ओव्हर सुरू झाली आणि विकेट दिली आहे. म्हणजे आता ज्या रन डबल प्लस करण्याची संधी होती ती मात्र या ठिकाणी मिस झाली आहे. विकेट तर कन्फर्म आहे. फक्त बाद कोण झालंय ते मैदानावरती पाहायचं. बरोबर आहे. जे बॅट्समॅन निघालेत तेच आउट आहेत. प्रणव नॉट आउट आहे. नवीन फलंदाज मैदानावरती इंटर झाला. टीमचा कॅप्टन. अगदी मॅजिक ओव्हर मध्ये जिकडे मागच्या मॅच मध्ये प्रणवने काय बॅटिंग केली होती. 4 षटकार मारले होते
आणि आता इथे या ठिकाणी आपण जर पाहिलं टीम पुन्हा एकदा अडचणीत आपल्याला पाहायला मिळते. बॉल तयार ओव्हर द विकेट. टप्पा पडलाय, अगदी चाललाय बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. अंपायरचा इशारा DRS व्हाईट बॉल साठी. पुन्हा एकदा DRS. वाईट बॉल. एक्स्ट्रा रन धावफलकावरती जोडली जाईल. एक अतिरिक्त धावेनं धावफलक मैदानावरती पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आहे 25. 25. मॅजिक ओव्हर मध्ये जिकडे तुम्ही विकेट गमावली तिकडे खूप काही होप्स गमावले. जरी 8-10 आले असते त्याच्या प्लस झाले असते, पण आता विकेट गेली आहे तर ज्या बनवाल त्यामधून 3 मायनस होणार आहेत. स्विच हिटचा प्रयत्न या स्टेजला आला डॉट बॉल. आधीच टीम दबावामध्ये. मग एक गोष्ट जरी 45-50 बनले ना, नंतर थोडासा अंधाराचं सावट होईल, त्याचा एक ऍडव्हान्टेज मिळू शकतो. बट प्रदीप नैनीत हुशार आहेत. त्यांनी टॉस जिंकल्यानंतर देखील फिल्डिंग का घेतली आहे, तर त्यांना माहिती आहे चेस करताना आपण कंट्रोल करणारे बॅट्समन आपल्याकडे आहेत, ज्या मॅचच्या परिस्थितीला हँडल करून खेळू शकतील. गोलंदाजी आपली ताकद आहे. समोरच्या टीमला कमी धावेवरती थांबवलं, सुरुवातीच्या 1 ते 2 ओव्हरमध्ये मॅच आपण क्लिअर करू शकतो. त्या प्लॅन्सला बरोबर मैदानावरती त्यांनी आटोक्यात आणलंय आणि एक चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. इथे फटका कडक आहे. या खेळाडूला स्ट्राईक पासून जास्त काळ तुम्ही दूर ठेवलं, त्याच्यामुळे रन्स मध्ये फरक पडलाय आणि विकेट देखील गेली आहे. आणि ती विकेट देखील रनआउटच्या स्वरूपात गेली आहे, त्यामुळे थोडंसं टेन्शन वाढलंय. यशवंत भाऊ पाचंगे, स्पोर्ट्स फाउंडेशन शिरूर. धावफलक 6 ने पुढे चाललाय. 32. ऑन साइडला अजून एक रन आउट न होता रन्स मारले असते तर या सगळ्या प्लस होणार होत्या. पण आता काय फरक पडतोय, प्रणव बनवतोय धावा, लढतोय एकटा. या मॅच मध्ये तो फाईट करतोय आणि धावफलक 6 ने पुढे चाललाय. 38. 38 धावा स्कोर कार्ड वरती. 38 ऑन बोर्ड. अजूनही बॉल बाकी आहेत. तिसऱ्या ओव्हर मधील अंतिम एक. अजून काही रन्स इकडे धावफलकावरती जोडला जातील. टोटल झाले धावफलकावरती 39 आणि विकेट गेली आहे, त्यामुळे 3 रन कमी होतील. 3 ओव्हरचा खेळ संपेल आणि 36 धावा धावफलकावरती आपल्याला हा स्कोर पाहायला मिळणार आहे. विकेट गेली नसती तर या धावा जवळजवळ तुम्हाला आता 50 प्लस जाताना पाहायला मिळाल्या असत्या, कारण या ओव्हर्स मध्ये चांगल्या रन्स बनवले होते. 36 धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपलाय. शेवटचं षटक चला लवकर थोडं सुरू करा. बॉल तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. षटक संपलंय मैदानावरती. 30 धावा झाले धावफलकावरती 36. अंतिम षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. अंतिम षटक. टप्पा पडलाय. बॉल बाहेरच्या दिशेनं. रनआउटची संधी तिकडे यष्टीरक्षक ट्राय करत होते. डॉट बॉलची होती त्या ठिकाणी समाप्ती. प्रणव वरती खूप काही डिपेंड आहे. आज एकट्या प्रणवनं पूर्ण टीम हँडल करताना आपल्याला पाहायला मिळालाय. धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय 36 वरती 36. 36 धावा स्कोर कार्ड वर. ओव्हर द विकेट. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं बॉल चाललाय अलॉंग दी कार्पेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. सिंगल कंप्लीट झाली आहे. 2 धावेचा प्रयत्न आहे.
आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचते पुढे 38 या आकड्यावरती. अजूनही 4 बॉलचा खेळ या मैदानावरती बाकी आहे. बॉल तयार. समोर वॉर शॉट. काय बॅटिंग करतोय प्रणव, एकटा नडतोय आज आणि काय लाजवाब क्रिकेट त्यांना दाखवलंय. माना की उम्र मेरी कम है लेकिन हौसले मेरे फिर भी बुलंद है. आणि त्या बुलंद इराद्यांच्या जोरावरती तो मैदानावरती आलाय आणि 3.3 मध्ये 47 बनलेत आणि त्या एकट्या प्रणवनं बनवलेत. आणि बाकी 5 बॉल जे इतर बॅट्समनना फेस केलेत त्यामध्ये कोणती धाव आतापर्यंत आलेली नाहीये. म्हणजे प्रणव अर्धशतकाला सलामी द्यायला तयार आहे. $47 इंडिव्हिज्युअल तो खेळतोय. टीमच्या मध्ये 46 होतील कारण 3 मायनस झालेत. 44 वरती आहे ना टीम. 3 रन जे मायनस झाले कारण विकेट गेली मॅजिक ओव्हर मध्ये. तिकडे जे मॅजिक करायचं होतं ना तिकडे ते मॅजिक फायदा घ्यायचा आला नाहीये. रनआउट स्वरूपात तुम्ही प्रतिस्पर्धी टीमला विकेट गिफ्ट केली आहे. बॉल तयार होईल बॉलिंग ट्रॅकवर. अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. एक मोठा फटका टार्गेट सेट होऊ शकतोय. डीआरएस व्हाईट बॉल साठी एक अंपायर. यस, व्हाईट बॉल साठी डीआरएस. व्हाईट बॉल. डीआरएस सक्सेस. धावफलक 1 ने पुढे जाईल. 45-45. टप्पा पडला. हा देखील बॉल थोडा खाली राहिला. 1 बाउन्स कॅरी झाला. अपील झालं यष्टीरक्षकाकडनं जरूर. अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट बॉल. 45 धावा स्कोर कार्ड वरती ऑफिशियल आहेत कारण 3 रन मॅजिक ओव्हर मध्ये कमी झाले. अर्धशतक मैदानावरती नक्कीच एक चांगला टोटल सेट करून देईल. ज्या रन्स बनलेत त्या एकट्या प्रणव भोईरनं केलेत. प्रणव भोईरच्या बॅटमधनं आलं अर्धशतक. काय खेळला, एकटा मैदानावरती लढताना शेवटपर्यंत दिसलाय आणि अर्धशतकीय सलामी क्वालिफायर मॅच मध्ये प्रणव भोईर एकदा बॅट वरती होऊन जाऊ द्या. एकदा जोरदार टाळा द्या देऊ रोड. काय खेळलाय आज. वय वर्ष फक्त 21. तालुका भिवंडी, गाव भिनार आणि भिनार गावाचा कोहिनूर आज या मैदानावरती पूर्ण दिवसभर आपल्या बॅटची छाप सोडताना दिसलाय. नाव प्रत्येकाला लक्षात राहील. प्रणव भोईर, प्रणव भोईर, प्रणव भोईर. चला फिल्डिंग साठी लगेच उतरायचं आपण. एक्कावन्न झालेत. 52चं टार्गेट आहे.
चला मॅच सुरू करायची आहे. पहिला षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार झालाय, ज्याच्या वेगाचा आहे अखंड महाराष्ट्रामध्ये बोलबाला. मानगावच्या भांद्रेचा भुंगा म्हणून ज्याची ओळख आहे, असा वेगाचा राजा बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. अमित धसाडे सलामीची जोडी. हा डी इव्हेंट कडे सगळे उमेश भाऊ, फक्त मॅनेजर नाहीये. त्याची कमतरता आहे कुठेतरी. साजिद भाऊ किंवा संभाजी भाऊला हा रोल देखील सुरू करावा लागेल. मॅच स्टार्ट. पहिलाच बॉल फुल टॉस. विकेट 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 नाही, थोडा सेफली लँड झालाय. मागे जोपर्यंत कमबॅक बॅकअप दिलं जाईल तोपर्यंत 2 धावा. शुभम गीते ही या मॅचची गोल्डन विकेट आहे. शुभम गीते ही या मॅचची गोल्डन विकेट आहे. हा खेळाडू 3 ओव्हर पर्यंत मैदानावरती थांबला. 52 धावा एका हाती चेस करण्याची ताकद ठेवतो. तर नॉन स्ट्रायकर एंडला यश मोरे या दोन्ही खेळाडूंनी आज अर्धशतक झळकावली आहेत. वॉट अ बॉल. आणि वेगाचं उत्तर कल्पकतेनं दिलंय. भुंगाचा वेग आणि शुभम गीतेची कल्पकता. हलक्या हातानं लेट कट, गोलंदाजाच्या गतीचा वापर. बॉल सीमारेषावर फरार. आले धावा या ठिकाणी 4. मंजिल मिले ना मिले तो मुकद्दर की बात है, हम कोशिश भी ना करें वो तो गलत बात है. जिंदगी जख्मों से भरी है मेरे यारो, वक्त को मरम बनाना सीख लो. अरे हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल जिंदगी से लढना सीख लो. अजून एक सुंदर बॉल अलॉंग दी कार्पेट. ड्राईव्ह केल्या समोर डीप मध्ये लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. 2 धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. मागे बॅकअप वेळेवरती आलं. धावफलक 2 ने पुढे जाणाऱ्या टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये, जाऊन पोहोचली आहे 11 या आकड्यावरती. पेनल्टीच्या 3 रन ऍड केलेत का तू? 8 धावा आहेत धावफलकावर, थोडं लक्ष सुद्धा. बॉल तयार. आडवा बॅटनं ऑन साइडला खेचलाय. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. प्रणव वॉट अ थ्रो. ओ कॅरी नाही झाला यष्टीरक्षकाकडनं, अन्यथा शुभम गीतेची विकेट या मॅच मध्ये खूप काही बदलावून गेली असती. एका सिंगल न स्कोर पुढे चाललाय. 9 धावा धावफलकावर. 10 धावा धावफलकावर. दहा धावा धावफलकावरती. लक्ष मैदानावरती आपण पाहता 52 धावेचं 52चं रनचेस. बॉल तयार. बॉलिंग मार्कवर. लोवर फुल टॉस, त्याच्यावरती अगदी चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. 1 रन झाली आहे पूर्ण. हाय स्टँडर्ड क्वालिटी फिल्डिंग तुम्हाला दोन्ही वेळा पाहायला मिळाली. मागच्या वेळेला जर थ्रो कॅरी झाला असता तर चित्र काहीतरी वेगळं असतं. एक सिंगलला धावफलक पुढे चाललाय. 11 धावा धावफलकावर. बॉल तयार. फटका एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक देखील उपस्थित आहे. ट्रॅप सेट आली आहे. विकेट यश बाद होतोय आणि धक्का लागलाय मैदानावरती. आपण पाहताय हा पहिला या ठिकाणी टीम पुणे पोलीस बॉईज संघमालक प्रशांत भाऊ शिंदे
प्रशांत भाऊ शिंदे यांचं देखील स्वप्न आहे की मॅच जिंकून सुपर 3 मध्ये इंटर व्हावं. तर दुसऱ्या बाजूला यशवंत भाऊ पाचंगे क्रिकेट क्लब शिरूर त्यांचं देखील ड्रीम आहे की हा सामना जिंकून सुपर 3 मध्ये इंटर व्हावं. 11 धावा धावफलकावर षटक मैदानावरती आपण पाहता पहिलं पूर्ण झालंय. समीकरण उरलंय 52चं लक्ष. 18 बॉल 41 ची गरज. 18 बॉल 41 धावेची आवश्यकता. नवीन फलंदाज ए बाळू थोडंसं बाजूला हो. भुंगा त्याला बाजूला कर ना. बाजूला हो तिकडनं मॅच चालू आहे. अमन सिंग बॅटिंग ट्रॅक वरती आला नंबर 3 वरती. या मॅच मध्ये बॅटिंग ऑर्डर मध्ये खूप सारे चेंजेस आपल्याला पाहायला मिळाले. फिनिशरला थोडंसं लवकर ऍज अ ओपनर म्हणून आणलं. इथे क्षेत्ररक्षण अतिशय चांगला झाला. रन्स 1 कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू आहे आणि 2 धावा देखील त्या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तनय भगत. खूप चांगली गोलंदाजी या टीम कडे देखील आहे. तनय भगतचा वापर केला जातो ओव्हर नंबर 2 मध्ये. अजून इथनं मॅजिक ओव्हर येणं बाकी आहे. मॅजिक ओव्हर मध्ये कोणत्या बॉलरचा वापर केला जाईल तो देखील प्रश्न कॅप्टनच्या समोर नक्की असणार आहे. इथे फटका समोर. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात. टीमची टोटल धावफलकावरती 18. 18ला 1 बाद सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर. राईट आर्म राऊंड विकेट. तनयचा बॉल हलक्या हातानं ऑन साइडला अगदी आपण पाहता स्वीप केला. बॉल चालला फाईन लेग सीमारेषा बाहेर. शुभम गीते या मॅच मध्ये ही विकेट खूप मोठी आहे. ही विकेट खूप मोठी आहे. हा खेळाडू मॅजिक ओव्हर पर्यंत थांबला तर रन्स कधीही बरसतील. 22 धावा धावफलकावर. त्यामध्ये पेनल्टीच्या 3 त्याने चुकून त्या ठिकाणी ऍड झाल्यात. 19 स्कोर लक्षात घ्या कारण जे टार्गेट 52 आहे ते 55 इकडे तुम्हाला करावे लागतील. म्हणजे सध्या स्कोर 19 आहे. चे रनचेस. एकोणावीस धावा धावफलकावरती. तनय तयार. तनयचा एक चांगला बॉल. क्षेत्ररक्षक आहे तिकडे मात्र आपण पाहताय फर्स्ट स्लिपला एक सिंगल पूर्ण केली जाईल. सिली पॉइंटला येऊन बॉल अडवला जातो. लेग बाईटच्या स्वरूपात धावफलकावरती नोंदवली जाते. धावफलक 1 ने पुढे जात असताना 23 धावा धावफलकावर. लॉस ऑफ 1. टार्गेट आहे 52 धावेचं. समीकरण सध्या बरोबर सुरू आहे. आता मॅजिक ओव्हर मध्ये काय घडणार त्याच्यावरती खूप काही निर्भर आहे. इथे बॉल हवेत. कॅचचा कॉल केलाय. प्रणव म्हणतोय मी घेतोय. नाही पोचू शकले. खूप लांब होता झेल आणि तोपर्यंत 2 धावा आरामात पूर्ण झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जाईल. 25 धावा धावफलकावरती सध्या तुम्हाला दिसत आहेत. ते 55चं टार्गेट पकडून आहे. तशा धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती ऑफिशियल 22. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी इथनं 30 धावा करायच्यात. बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 13 चेंडू 30 धावेची गरज. 13 बॉल 30 म्हणजे हा बॉल खूप महत्वाचा आहे. हा बॉल खूप महत्वाचा आहे. निर्णायक हा बॉल कारण यानंतर मॅजिक ओव्हर येणार आहे. तिकडे काहीतरी मॅजिक करावं लागेल. मेघराज केने इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळतो शॉर्ट फाईन लेगला. पवन केने यांचे छोटे बंधुराज आहेत. बॉल चालला डीप मध्ये. क्षेत्ररक्षक आहे. ओ घाई जास्त झाली आहे.
मागे बॅकअप वेळेवरती आलं, अन्यथा चौकार मोजावा लागला असता. धावा मिळतील या ठिकाणी 2 आणि समीकरण उरलंय येणारे 12. अंपायरचा इशारा 1 रन शॉट, म्हणजे एकच धाव मिळेल आणि समीकरण मैदानावरती उरेल. येणारे 12 बॉल 29 धावेची गरज. 1 रन शॉट, 12 बॉल आणि 29 धावा. 12 बॉल 29 धावेची आवश्यकता. चला थोडं स्पीडअप करा. चेस तुम्हीच करताय, तुम्हालाच उशीर होणार आहे. 12 बॉल आणि धावा करायच्यात या मॅच मध्ये. 29. खूप चांगली बॉलिंग केली आहे तने भगतनं. चांगला राहिला या ठिकाणी त्याचा स्पेल. बॉलिंग ट्रॅक वरती आणलाय गोलंदाज शांतनू महाडिकला. आणि हे मॅजिक ओव्हर आहे. एका साईडला फिल्डरचा काही रूल नाही आहे. चला त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका. फास्ट खेळा थोडं. फक्त 38 सर्कल मध्ये कंपल्सरी 3 फिल्डर पाहिजेत. मॅजिक ओव्हरची सुरुवात. पहिलाच बॉल ऑन साइडला आडवा बॅटनं टर्न केलाय. बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅजिक ओव्हर आणि पहिल्याच बॉल वरती चौकारानं आगाज करत असताना फलंदाज टीमचा कॅप्टन शुभम गीते आलाय चौकार. 4 धावा. मॅजिक ओव्हर मध्ये जर का विकेट नाही आली तर ज्या धावा मिळतील त्या प्लस होतील, डबल. जर विकेट आली तर ज्या बनतील त्यातून 3 मायनस. बॅटिंग टीमचा आता कोणताही खेळाडू यानंतर आतमध्ये येणार नाही याची काळजी घ्या, अन्यथा 2 रनची पेनल्टी तुम्हाला दिली जाईल असा आयोजकांचा महत्त्वाचा मेसेज प्रदीप नैनी सर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावफलकावरती 1 ने पुढे जातोय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती समीकरण जर इथं आपण पाहिलं तर 12 मध्ये 29 ची गरज होती. मागच्या 2 बॉल मध्ये 5 आलेत, म्हणजे अजूनही 24 धावेची गरज आणि बॉल शिल्लक आहेत मैदानावरती 10. ते मॅजिक ओव्हर आहे. इकडे काय घडेल जर विकेट नाही आली तर या ज्या रन्स आहेत त्या प्लस होणार आहेत. 5 आलेत म्हणजे आतापर्यंत 10 खात्यामध्ये जमा आहेत. बॉल तयार. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळलेत. सिंगल घेऊन शुभमला स्ट्राईकला आणलंय. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे चाललाय. टीमची टोटल धावफलकावरती पुढे जातीये. मागच्या 3 बॉल मध्ये आतापर्यंत मॅजिक ओव्हर मध्ये 6 रन्स आलेत. विकेट नाही गेली तर रन प्लस होणार आहेत. विकेट गेली तर ज्या रन्स बनलेत त्यातून 3 रन देखील कमी होणार आहेत. सगळं काही मैदानावरती मॅजिक आहे, म्हणून तर हे षटक अतिशय महत्वाचं. बॉलिंग ट्रॅक वरती तुम्ही पाहताय गोलंदाज आहे शांतनू माडिक. त्याच्यावरती विश्वास आहे भिवंडीकरांचा, त्याच्यावरती विश्वास आहे, त्याच्याकडनं आशा आहे. या टीमला ओ बॉल हवेत. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट झाली आहे. एकापेक्षा दुसरं जास्त असं काही नाही आहे. खूप चांगली बॉलिंग आतापर्यंत केली आहे. 7 धावा आतापर्यंत 4 बॉल मध्ये खर्च झालेल्या आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. विकेट नाही आली तर रन्स डबल होतील, पण जरी डबल झाला 15 ते 16 मिळतील. जर 2 बॉल वरती कोणताही मोठा फटका आला नाही तर तरी देखील 6 बॉल 12-13 ची मॅच बॅलन्स आपल्याला पाहायला मिळू शकते. पण जर का विकेट आली तर 6-20-21 समीकरण राहील. हलक्या हातानं सॉफ्ट हँडने खेळलेत. सिंगल पूर्ण झाली आहे आणि एका सिंगलनं आतापर्यंत 4 सिंगल 1 चौकार. मागच्या 5 बॉल मध्ये 8 धावा या ठिकाणी खर्च झाल्यात. हा महत्वाचा बॉल आहे, हा महत्वाचा बॉल आहे. इकडे विकेट देखील टाकायची नाहीये. मोठा फटका शोधायचा आहे की सिंगल डबल घ्यायची आहे. या सगळ्या चर्चा मैदानावरती होतील. या सगळ्या चर्चा मैदानावरती होतील. कारण या बॉल वरती विकेट नाही आली तर ज्या रन्स बनतील आतापर्यंत तर आलेत 8, अजून एक मिळाली तर 18 होतील.
अंतिम आणि महत्वाचा बॉल. विकेटसाठी अगदी अटॅकिंग फील्ड सेटअप केलाय. फुल टॉस होता, सॉफ्ट हँड केले तो, रनआउटची संधी. थ्रो खराब आहे, थ्रो खराब आहे. आरामात विकेट मिळत होती, आरामात. फक्त बॉल थ्रो करायचा होता. अशीच तर चुकी मागच्या मॅच मध्ये झाली होती. आणि तिकडे आपण पाहिलं होतं चैतन्य पाटील आणि त्यांच्या टीमनं 2 झेल सोडले आणि सामना त्यांना गमवावा लागला होता. इथे रन्स आलेत या ओव्हरमध्ये 9, डबल होतील 18, कारण विकेट गेलेली नाहीये. 12 मध्ये 29चं समीकरण होतं. आता 6 बॉल आणि 11 धावेची गरज. बट जर इथे विकेट गेली असती तर रन फक्त 5 मिळाले असते आणि समीकरण 6 बॉल 24चं बाकी राहिलं असतं, कारण विकेट रनआउटची येणार होती. विकेट कशी येऊ, ती विकेट येणं मॅजिक ओव्हर मध्ये महत्वाचं होतं. आता 6 बॉल आणि 11 धावा करायच्यात. चला जास्त जमा होऊ नका, आधीच अंधार झालाय. चला मॅच लगेच सुरू करायची आपल्याला. 6 चेंडू आणि 11 धावा. जिकडे समीकरण 6-25चं पाहायला मिळालं असतं. एक छोटीशी चूक, छोटीशी नाही खूप मोठी चूक, पण जर मॅच जिंकली तर म्हटलं जातं ना, अंध भला तो सब भला. पण आता शुभम म्हणेल एका धावेसाठी जो धोका पत्करला होता तो अतिशय महागडा होता. रन जरी घेतली नसती तरी मॅच मध्ये तेच बॅलन्स राहणार होते. मग शुभम गीतेला जीवनदान देखील दिलंय, ते विसरून कसं चालेल. तो या मॅच मध्ये कर्दनकाळ ठरेल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत. 6 बॉल 11. मॅचचा नियम आहे, सामना बरोबरी सुटला सुपर ओव्हर. 6 बॉल 11 धावा. पहिला बॉल काय टाकलाय, काय फिरलाय बॉल, काय झाली आहे मॅच. क्वालिफायर मॅच कशी असावी तर मैदानावरती टीम यशवंत भाऊ पाचंगे क्रिकेट क्लब शिरूर आणि त्यांच्या विरुद्ध पुणे पोलीस बॉईज सारखी असावी. पैसा वसूल मैच आज की शाम इन दोनों टीमों के नाम. आडवा बॅटनं ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. थ्रो चांगला आलाय, सिंगल कंप्लीट झाली आहे. ओ रनआउटची संधी, फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपात आली आहे विकेट. 1 धाव मिळाली आहे. शुभम गीते स्ट्राइकला देखील आलाय. 4 बॉल 10 रन, 10 रन 4 बॉल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुजल, तर बॅटिंग ट्रॅक वरती भारतातील एक नामांकित आयकॉन शुभम गीते खेळतोय. अशा अनेक मॅचेस आजवर त्यानं जिंकवलेत. प्रेशर आहे, प्रेशर कुकरची सिट्टी ती देखील प्रेशर मध्येच वाजते. बॉल द्यायचा मैदानाच्या आत. चार बॉल 10 रन. काय मॅच मैदानावरती रंगली आहे लाजवाब. एक चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सुजल वरती भरोसा आहे, गोलंदाजी करणाऱ्या टीमचा शुभम गीतेवरती भरोसा आहे. फलंदाजी करणाऱ्या टीमचा 4 चेंडू 10 धावा. 9 आल्या तर मॅच सुपर ओव्हर. चार बॉल आणि करायच्या धावा या मॅच मध्ये आपण पाहताय. या ठिकाणी आता 10. 4 बॉल 10 रन. कोण जिंकेल ही मॅच, कुठे जाईल हा सामना. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. 4 बॉल 10.
3 बॉलचा खेळ बाकी आणि जिंकण्यासाठी 3 बॉल रन पाहिजे मैदानावरती 4. मागचा आलेला षटकार तो या मॅच मध्ये खूप मोठा बदलाव घडून गेलाय. 3 बॉल 4 रन. इथे लाईन खराब. अंपायरचा इशारा वाईट बॉल. आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय 3 बॉल 3. पहिला बॉल सुजलने इतका खतरनाक टाकला ना, अनेक सारे प्रश्न निर्माण झाले होतं. बट तदनंतर आता जो षटकार खर्च झालाय, वाईट बॉल आलाय, त्यामुळे समीकरण सोपं झालंय. 3 चेंडू 3. एखादी विकेट, एखादा डॉट बॉल, एखादा मोठा फटका. काय घडेल पुढच्या बॉलवर? बॅटच्या समोर हेलिकॉप्टर आणि बॉल चाललाय डीप लॉंग पेंडिंग आहे. 3 बॉल 3 ची गरज आहे. जर एक आली तर समीकरण 2 बॉल 2. 2 धावा आल्या तर 2 बॉल 1. सगळं काही या मॅच मध्ये, सगळं काही या मॅच मध्ये. नॉट आउट. 2 धावा पूर्ण झालेत. आता 2 बॉल 1 धावेची गरज आहे. कोण म्हणतं की डॉन क्वालिफायरला पराभूत होतो. आता डॉन जिंकण्याच्या उंबरठ्यावरती येऊन थांबलाय. पुणे पोलीस बॉईज संघमालक प्रशांत भाऊ शिंदे पुरस्कृत आता ही टीम विजयाच्या उंबरठ्यावरती उभी आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. 2 बॉल 1 रन. इथनं देखील मॅच बरोबरी सुटली तर सुपर ओव्हर. एखादा डॉट बॉल, एखादा डॉट बॉल, मॅचची मजा अजून वाढून जाईल. सगळं काही सुरळीत चाललं होतं. 1 रनआउट जो मिस केला तिकडे खूप काही गमावलं या टीमनं. 2 बॉल 1 रन. मागचा रनआउट तो देखील चान्स मिस झाला. बॉल थोडासा लेट अटेम्प्ट केला तिकडे स्टंप वरती. 2 चेंडू 1 धावेची गरज. बॉल तयार. इथे फटका फसला. बॉल हवेत. कॅच झाली तर संधी राहील बाकी सुपर ओव्हरला. ओ टिपलाय. काय लाजवाब झेल, अप्रतिम झेल. 1 बॉल 1 रन आणि जर रन नाही आली तर मॅच सुपर ओव्हर. हे देहू रोड आहे, हे देहू रोड आहे. हे आयोजन तुम्हाला ते अथाक परिश्रमातनं आणि निस्वार्थी स्वप्नातनं तयार झालंय. श्री राजेश भाऊ टिळेकर आणि श्री प्रद्युम्न टिळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयोजक तुम्ही पाहताय उमेश नायडू, संभाजी थेऊरकर, साजिद तांबोळी. सगळ्यांचा पैसा वसूल झालाय कारण मॅच शेवटच्या बॉल वरती आली आहे. 1 बॉल 1 रन. 1 रन नाही आली तर मॅच सुपर ओव्हर. 1 रन आली तर टीम पुणे पोलीस बॉईज सेमी फायनल मध्ये. काय झेल टिपलाय, काय झेल टिपलाय, लाजवाब. हा तोच खेळाडू आहे ज्यानं रनआउटचा चान्स मिस केला होता. आता पूर्ण टीम म्हणत असेल तेव्हा फक्त एक थ्रो करायचा होता. आता कॅच घेतली आहे, त्याला काहीतरी कॉन्ट्रीब्यूट झालंय. 1 बॉल 1. 1 चेंडू 1 धावेची आवश्यकता. मॅच आवडली एका प्रेक्षकांना? होऊ द्या एकदा जोरदार टाळ्या. एक बॉल 1 रन. बॉल तयार. 1 स्लिप तैनात आहे. सगळ्या अटॅकिंग फील्ड सेटअप रेडी आहे. 1 बॉल 1 रन. टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो. असे सामने रबर बॉल क्रिकेटमध्ये फार क्वचितच पाहायला मिळतात. श्वास रोखणारा, काळजाचा ठोका चुकवणारा सामना. आणि त्या फटका लॉंग ऑफला फिल्डर. ओ, एक सिंगल झाली आहे कंप्लीट आणि टीम पुणे पोलीस बॉईज सुपर 3 मध्ये झाली इंटर. अभिनंदन. आणि भिवंडीकरांचं देखील कौतुक. खूप चांगले क्रिकेट त्यांनी देखील दाखवलं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच शुभम गीते. सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी आपण यायचं. तिन्ही मॅचचे मॅन ऑफ द मॅच त्यालाच आहेत. थँक्यू डीजे. प्रणव मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय. मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच बाकी होता. प्रणव भोईर.
प्रणव भोईर आणि शुभम गीते दोन्ही खेळाडूंनी यायचंय मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. प्रणव मॅन ऑफ द मॅच साठी यायचंय आणि शुभम गीते